नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही आपल्या पार्वती निवासमध्ये येते। आपल्या घराला अगदी इतक्या दिवसातून ती डोळे भरून पाहते आणि तिच्या डोळ्यात अगदी आनंद अश्रू येत असतात। तेव्हा मात्र आता लगेच इकडे माही अक्षय ही पूजेसाठी घरात बसलेले असतात आणि रमा मात्र आता बाहेर आलेली असते, कारण तिला आपलं घर कोण आहे, आपलं अक्षय कोण आहेत, आपले सर्व काही फॅमिलीबद्दल आता आठवायला सुरुवात होते। आणि खरोखर ती आता सगळं काही आठवल्यानंतर अगदी तेथून ती मुकादमांच्या घरी येते। जी काही पार्वती निवासची पाटी असते तर त्या पाटीवरून ती अगदी प्रेमाने हात फिरवते, डोळे भरून येतात। पार्वती निवास माझं घर आणि अहो मला आठवते की मी कोण आहे ते, मी रमा अक्षय मुकादम आणि हो तुमची रमा परत आली असं म्हटल्यानंतर अक्षयला आता त्या प्रेमाची जाणीव होते। त्याला सुद्धा असा काहीतरी भास होतो की नक्की काहीतरी आता आपलं कोणीतरी बाहेर आलेलं आहे। तेव्हा सर्वजण आता अक्षय असा अचानक उभा राहिलेला असतो आणि तो विचारतो की नक्की काहीतरी आहे की असं कोणीतरी बाहेर आले म्हणून। तर आता लगेच सीमा विचारते की काय रे अक्षय काय झालं। तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की नक्की बाहेर आपलं कोणीतरी आलेलं आहे म्हणून। तेव्हा अक्षय आता लगेच बाहेर यायला निघतो आणि रमा मात्र आता बेल वाजवणार असते। तेव्हा आता अक्षय दरवाजा उघडतो परंतु बाहेर तर कोणी नसतं। तेव्हा आता माही त्याच्या सोबत बाहेर येते आणि काय झालं असं विचारते तर अक्षय काही उत्तर देत नाही। माही विचारते की काय हो तुम्हाला बरं वाटते ना। तेव्हा अक्षय म्हणतो की मला तर असे वाटते की नक्की कोणीतरी बाहेर आले म्हणून दाराच्या बाहेर, परंतु नक्की असं का झालं असेल मला माहिती नाही। तेव्हा आता गुरुजी आतमध्ये म्हणतात की त्यांना बोलवा, अहो आतमध्ये पूजा सुरू आहे आणि ते असे मध्येच उठून गेले। तेव्हा सीमा म्हणते की अक्षय ए तुला गुरुजी बोलवतात, चल बरं पूजेला। तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो आणि त्याला नक्की काहीतरी असं वेगळंच वाटत असतं। तेव्हा आता माही अक्षय आत येतात आणि दरवाजा लावून घेतात आणि परत पूजेला बसतात। तर गुरुजी त्यांना देवाला हात जोडायला सांगतात। तेव्हा मात्र आता जी काही रमा आपल्या दरवाजाच्या बाहेर आलेली असते तर मित्रांनो हाल नील तेथे ऐन वेळेस कोलमडला असतो आणि तो मात्र तिचं तोंड दाबून तिला बाजूला नेतो आणि तिला आता त्रास देत असतो आणि तिचं तोंड दाबून तिला म्हणत असतो की शांत हो, मला माहिती आहे की तू कोण आहेस आणि इथे का आली म्हणून, आणि आता मात्र मी तुला जे काही दाखवणार आहे ते तू शांतपणे बघ आणि ऐकून घे, अजिबात आवाज करू नकोस। म्हणून तो रमाला अगदी तोंड दाबून जबरदस्तीने नेत असतो। तेव्हा मात्र आता तिला तोंड दाबूनच तो खिडकी जवळ नेतो आणि जे काही अक्षय सोबत माही पूजेला बसलेली आहे हे दाखवतो, कारण माहीचं तोंड तिकडे असते आणि अक्षयचे सुद्धा, परंतु अक्षयला रमा ओळखते, परंतु ही माही नेमकं कोण आहे हे रमाने पाहिलेलं नसतं। रमाच्या जीवाचा इतका तिला त्रास होत असतो आणि ती नीलला सोड सोड असं करत असते, परंतु नील मात्र तिला अगदी तोंड दाबूनच ठेवतो आणि जबरदस्तीने पकडून ठेवतो। तर आता रमाला आतमध्ये जायचं असतं आणि सगळ्यांना मी आलेले आहे असं सांगायचं असतं, परंतु नील मात्र तिला मध्येच धरतो। अक्षय सोबत दुसरंच कोणीतरी पूजेला बसलेला आहे हे बघून रमाला खूप त्रास होतो। तेव्हा तो आता रमाला बाजूला घेतो आणि नील हा रमाला म्हणतो बघितलंस ना आत काय सुरू आहे ते, तू ज्याला शोधत येथे आली होती त्याचं लग्न सुद्धा झालेलं आहे रमा, आणि तुझ्या नवऱ्याचं लग्न झालेलं आहे, त्याचा सुखाचा संसार सुरू आहे। आता आतमध्ये मात्र गुरुजी आता पूजा झाल्यानंतर जेव्हा माही आणि अक्षय एकमेकांच्या गुरुजींच्या पाया पडतात तेव्हा मात्र आता गुरुजी हे आयुष्यभर तुमचा जोडा असा सुखी राहून द्या असा आशीर्वाद मोठ्याने देतात आणि हे सर्व आता रमाच्या कानावर ऐकायला येतं। तेव्हा रमाच्या डोळ्यामध्ये आता पाणी येतं आणि तिला खूप मोठा असा एक धक्का बसलेला असतो। नीलने मात्र आता हिला फसवलेलं असतं। तेव्हा मात्र आता रमाला खूप त्रास होतो, ती रडत असते। तर नील तिला मुद्दा म्हणतो की प्लीज तू आता समजून घे, अगं आतमध्ये अक्षय किती आनंदात आहे, त्याच्या आनंदाचा संसार सुरू आहे आणि तुझ्या नवऱ्याचा हा सुखात चाललेला संसार तुला मोडायचा आहे का, आणि तुला काय वाटतं की अक्षयने तुला शोधलं नसेल, घरातील माणसाने तुला शोधलं नसेल, आणि रमा तू समजून घेण्याचा प्रयत्न कर की ह्या प्रत्येकाने तुला इतकं काही शोधलं, परंतु आता इतकं शोधल्यानंतर सुद्धा त्यांना घरच्यांनी आता स्वतःला असं समजून घेतलेलं आहे, स्वतःला असं मानून घेतलेलं आहे की ऍक्सिडेंट नंतर तू खरंच वाचलेली नाही म्हणून, त्या अपघातात तुझा मृत्यू झाला असं सर्वजण मानतात आणि त्यांच्यासाठी मात्र तू आता या जगात नाहीस, म्हणून कदाचित अक्षयने दुसरं लग्न करण्याचा विचार केला असेल आणि हे दुसरं लग्न त्याने केलं असेल, आणि रमा तू तर आता खूप असा स्वार्थी विचार करते, अगं पण त्या मुलीचं काय की जी आता अक्षय सोबत अगदी सुखाचा संसार करते, तिचं काय, तिचा एकदा विचार कर, आणि जर आतमध्ये तू गेलीस तर त्या मुलीचं आयुष्य तू उद्ध्वस्त करशील, आणि हे बघ ना अगं अक्षयने सुद्धा हे स्वीकारलेलं आहे की तू या जगात नाही म्हणून। नील आता बरोबर रमाला अगदी एक खूप मोठा धक्का देतो, जे काही सांगतो ते अगदी खोटं सांगतो आणि तो आता रमाला मुद्दाम अडवण्याचा प्रयत्न करतो। तो रमाला म्हणतो की हे बघ तू जरही आता आतमध्ये गेलीस तर मला नाही वाटत की अक्षय पुन्हा पूर्वीसारखं तुझ्यावर प्रेम करू शकेल म्हणून। त्यावर आता रमा विचारते की काय हो हे सर्व
सर्व सांगणारे तुम्ही कोण आहात तुम्ही? मी माझ्या नवऱ्याला ओळखते की ते असं कधीच नाही करू शकत. मी जे काही बोलतात ना ते खोटं बोलतात म्हणून रमा आज जायला निघते. परंतु नील मात्र पुन्हा तिला जबरदस्तीने धरतो आणि म्हणतो की प्लीज समजून घे. आणि तो रमाला धरतो आणि रमाला खूप असं म्हणजे अनकम्फर्टेबल होत असतं. तेव्हा ती बाजूला जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा नील म्हणतो की हे बघ, मी तुझ्या नवऱ्याचा मित्र आहे आणि हितचिंतक समज, आणि हे जे काही सांगतो ते तुझ्या नवऱ्याच्या भल्यासाठी सांगतो. आणि आता सुद्धा मी तुला जे काही सांगतो ते फक्त आणि फक्त तुझ्या भल्याचं आहे, यावर विश्वास ठेव. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि जर तू आतमध्ये गेलीस तर सगळं काही अगदी खराब करशील. तेव्हा रमा सुद्धा आता हे नीलच्या बोलण्याचा विचार करायला घेते. तेव्हा रमाला आता खूप असे टेन्शन येते. ती रडत असते, ते खाली बसते आणि आतमध्ये आता माही आणि अक्षय हे जोडीने सर्वांच्या पाया पडत असतात, सर्वांचा आशीर्वाद घेतात. कारण आता माही सुद्धा अक्षयच्या प्रेमात पडलेली असते. तर रमा आता बाहेर विचार करत बसते. नाही रमा, तुझा मिरचीचा ठेचा कधीच असं नाही करू शकत. रमाला आपल्या अक्षयवर पूर्ण विश्वास असतो. नक्की काहीतरी असा गैरसमज झालेला आहे, एकदा तरी त्यांच्याशी बोल ना. तेव्हा आता नील हिच्याकडे बघत म्हणजे रमाकडे बघत विचार करतो की बरं झालं हिला सगळं काही आठवलं ते, आणि ते मला कळलं म्हणून. आणि जो काही प्लॅन मी केला होता तो आता वर्क नाही करणार. आता मात्र मला हिला माही बनून घरी नाही नेता येणार, परंतु अगोदर मात्र मला हिला या घरापासून लांब नेलं पाहिजे, हिला इथे राहून द्यायला नको. तेव्हा आता रमा खूप रडत असते. तर नील तिला म्हणतो की हे बघ रमा, अगं आता आपण येथे थांबायला नको, तुला खूप त्रास होतो. म्हणून तो रमाच्या हाताला धरतो आणि चल आता आपण येथे निघायला हवं. आपण जर आता इथे थांबलो तर येथे प्रॉब्लेम होईल, त्यामुळे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. म्हणून आता तो फसून रमाला तेथून घेऊन जातो. रमा सारखी आपल्या घराकडे मागे वळून पाहत असते. तिला सारखं आता जे काही समोर अक्षय आणि ती जी कोण आहे माही पूजेला बसलेले आहे, सारखं तेच क्षण डोळ्यासमोर येतात. ते दृश्य दिसत असतं, कारण आपला अक्षय असं कैसे करू शकतात. गुरुजींनी दिलेला जो काही आशीर्वाद आहे ते सगळं काही रमाला आता समोर येत असतं आणि ती नील सोबत आता तेथून जात असते. त्यानंतर इकडे साई तर पूर्णपणे अगदी वेडापिसा होऊन बसलेला असतो. हातात ते मंगळसूत्र अगदी तसंच धरून असतो, कारण त्याला आता खूप अशी आता हे रमाची आठवण येत असते. तो प्रत्येक क्षण रमाला जे काही म्हणलेला असतो की तुम्हाला हे लग्न नाही ना करायचं, मग जे काही होईल अगदी तुमच्या मनाप्रमाणे होईल, मग आपण हे लग्न करायला नको, हे सगळं काही आठवत तो रडत अगदी वेड्यासारखा बसलेला असतो. आतापर्यंत रमाची जे काही त्याने काळजी घेतलेली असते ते प्रत्येक क्षण त्याला रमासोबतचे आठवतात. तेव्हा सारखी त्याला आता रमाचे प्रत्येक आतापर्यंत त्याच्यासोबतचे क्षण आठवतात. तो अगदी वेडापिसा होतो, कारण तो आता रमावर खरंच खूप मनापासून प्रेम करायला लागलेला असतो. परंतु आता रमा त्याला सोडून गेलेली असते, म्हणून तो अगदी रमाशिवाय जगायला सुद्धा तयार नसतो. तेव्हा आतापर्यंतचे सर्व काही क्षण आठवतात आणि तो खूप रडत असतो. त्याला आता जे काही घडलेले आहे लग्नाचे क्षण ते सर्व आठवतात. तेव्हा तो स्वतःला खूप असा त्रास करून घेत असतो. तेव्हा आता माई त्याच्या जवळ येतात. माईंना सुद्धा आता त्याचा तो त्रास काही बघवत नसतो. माई आता त्याच्याजवळ बसतात. माई समजावतात की अरे पोट्या, पुरुषासारखा पुरुष आहे ना रे तू, नको ना असं रडू रे. तेव्हा आता साई खूप रडत आता माईला म्हणतो की माई हे बघ ना, अगं माझं स्वप्न सगळं काही तुटून गेलं ग, म्हणून तो खूप असा रडतो. तेव्हा आता माई सुद्धा रडत म्हणते की मला माहिती आहे, अरे तुझं सुद्धा खूप प्रेम आहे तिच्यावर, का तू तिला थांबवलं नाही रे. तेव्हा साई म्हणतो की माई त्या कधीही आपल्या नव्हत्या, ते शेवटी परक्याच्याच होत्या. तेव्हा आता माई म्हणते की अरे पण ते आपल्या फायद्याची होती, आपल्याला तरी कुठे माहिती होतं की तिचं लग्न झालं ते. फसलो बघ ना, आपण फसलो. तेव्हा आता साई म्हणतो की माई अगं तू काय बोलतेस, अगं आपण नाही फसलो, आपण तिला फसत होतो आणि खरंच आपण त्यांना फसून खूप मोठी चूक केली आणि हे जे काही झालं ना ते तुझ्यामुळे झालं, तुझ्या बोलण्यामुळे हे सगळं झालं आणि हे सगळं काही होऊन बसलं. तेव्हा मात्र आता माई म्हणते की अरे पोट्टी, आपण तुझ्यासाठी दुसरी पोट्टी बघूयात, तू नको तिचा विचार करू. तेव्हा साई म्हणतो की नाही माई, तू माझ्यासाठी खरंच हे खूप असं अवघड आहे, मी असं नाही करू शकत. आणि तुम्हाला आता समजू नको, तुला असं वाटतं ना की आता तुझ्या मुलाचं चांगलं व्हावं, परंतु नाही, मला असं वाटतं की त्यांचं भलं व्हावं, त्यांचा संसार सुखाचा व्हावा. तेव्हा आता माई म्हणते की हे बघ, तू स्वतःची काळजी घे, तू तिची चिंता करू नकोस, तिची काळजी करू नकोस. कशाला तिची चिंता आणि काळजी करतो, तुला काय गरज आहे बरं तिची चिंता करण्याची. तेव्हा आता साई रडतच म्हणतो की माई अगं मी त्यांच्याशी नातं जोडलं होतं, ते नातं इतक्या झटक्यात तोडणं शक्य नाही ग. तेव्हा आता माई रडतच म्हणते की पोट्या, अरे मी तुला
सांगितलं ना, आपण लवकरात लवकर तुझ्यासाठी दुसरी पोट्टी बघूयात आणि तुझं लग्न लावून देऊया. तेव्हा साईला राग येतो. साई म्हणतो की माई हे बघ, मला लग्न नाही करायचं. म्हणून साई आता खूप असा तळतळलेला असतो. रागावून तो म्हणतो की माई, मी तुला एकदा सांगितलं, मला हे लग्न नाही करायचं. आणि जे काही आपल्या हातात ते मंगळसूत्र आहे, त्या मंगळसूत्राकडे तो एकटक पाहत असतो. त्यानंतर आता माईला सुद्धा आपल्या साईची ही अवस्था नाही बघवत, तिला सुद्धा खूप असा त्रास होत असतो. त्यानंतर आता हा नील आता माहीला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन येतो. आता रमा विचारते की काय रे, कोण आहेस तू आणि तुम्हाला इथे का आणलंस आणि काय रे हे सर्व तू का करतोस? नील म्हणतो की हे बघ रमा, ऐकून घे, आता माझ्याकडे दुसरं कोणतंही असं ऑप्शन नव्हतं म्हणून मी तुला इथे घेऊन आलो, पण तू प्लीज, मी तुझ्या बाजूने आहे, तुझी हेल्प करतो, असं मुद्दाम तो आता रमाला फसवतो. तरी सुद्धा आपली रमा काही विश्वास ठेवायला तयार नसते, कारण नील हा एक नंबरचा चॅप्टर माणूस असतो आणि तो बरोबर आता रमाला फसवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आता आपली हुशार रमा म्हणते की हे बघ, माझा तुझ्यावर विश्वास नाही, मला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी घेऊन चल, नाहीतर मी. तेव्हा आता रमा जायला निघते, परंतु नील आता जबरदस्तीने तिला धरतो आणि तिला धमकावतो, तिच्यावर धावून जातो. तेव्हा रमा आता खूप अशी घाबरते. त्यानंतर आता इकडे रात्र होते, तर अभि त्याला पूजेला यायला उशीर का झाला हे सर्व काही अक्षय आणि माही या दोघांना सांगत असतो की यामुळे मला येण्यासाठी उशीर झाला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की यस आणि विचारतो की अरे चिडणार नाही मी तुझ्यावर, पण मीटिंग कशी झाली ते तर सांगशील ना? त्यावर आता अभि म्हणतो की अरे इतकी मस्त कमाल अशी मीटिंग झाली, म्हणजे क्लायंट हे अगदी 100% इम्प्रेस आहेत. तर आता माही एकटक अक्षयकडे बघत असते. तेव्हा अभि आता अक्षयला सर्व काही सांगत असतो आणि अक्षयचं लक्ष जातं. अक्षय माहीकडे एकटक पाहतो की नक्की ही माझ्याकडे असं का बघत असेल, म्हणून तो तिच्याकडे बघून हसतो सुद्धा. तेव्हा माही परत त्याच्याकडे एकटक बघत असते. तर अभि आता त्याला मीटिंग बद्दल क्लायंट काय म्हटलेत काय नाही याबद्दल समजावत असतो. माही एकसारखं अक्षयकडे बघत असते, कारण अक्षय जे काही आता खात असतो आणि जो काही कण आहे तर अक्षयच्या होटाला दाढेखाली चिटकलेला असतो आणि माही सारखं त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा अक्षय तिला काहीतरी मागत असतो, परंतु माहीचं लक्ष त्याच्याकडेच असतं. तर अक्षय तिच्याकडे पाहतो, तर अभि आता या दोघांकडे पाहायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र आता अभिचं सुद्धा लक्ष माहीकडे जाते आणि अभि सुद्धा अगदी धक्क्यानेच आता माहीकडे बघायला सुरुवात करतो. अक्षय आता म्हणजे माहीला म्हणतो की रमा रमा, तरी सुद्धा माहीचं लक्ष नसतं. अक्षय विचारतो की काय ग, अगं असं काय बघतेस? तर आता माही म्हणते मी खरंच किती छान खाता हो. तर अक्षय म्हणतो की काय? तर अक्षय अभिला म्हणतो की अरे ही काय म्हणते बघ ना. तेव्हा अभि म्हणतो की रमा, तर लगेच अक्षय म्हणतो की ही काय म्हणते की मी छान खातो असं ती म्हणते. तेव्हा आता अभि पुन्हा जोरात म्हणतो की रमा रमा, अगं काय होतं? तेव्हा रमा खुणावून दाखवते की नक्की काय ते. तर लगेच आता अभि म्हणतो की अरे, तर अक्षय म्हणतो की कुठे काय लागलं? तेव्हा अभि त्याला खुणावतो आणि कुठे लागलेले आहे हे दाखवतो, पण तो अक्षयला मात्र कुठे लागलेले आहे हे समजत नसतो. तो प्रत्येक ठिकाणी आता आपल्या बोटाने पाहतो, परंतु त्याला मात्र काही कुठे लागलेले आहे दिसत नाही. तेव्हा तो रमाला विचारतो, तर रमा म्हणते म्हणजे माही की ते पण तुमच्यावर खरंच खूप छान दिसते. तेव्हा अभि म्हणतो की अरे गेलं. तर अक्षय माहीला विचारतो मग तू अशी का बघत होतीस? तेव्हा तरी सुद्धा ते रोमॅन्टिक होतच ही माही त्याच्याकडे एकटक पाहत असते. तर आता अभि जोरजोराने टाळ्या वाजवतो आणि तिचं लक्ष आपल्याकडे खिचून घेतो. त्यावर आता अक्षय म्हणतो की काय होतं हिला, काय होतं, आवरा रे हिला कोणीतरी, आणि परत तो माहीला रमा रमा असं करतो. तेव्हा आता माही म्हणते की काही नाही आणि लगेच उठून ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता अभि सुद्धा म्हणतो की काय होतं हिला आणि काय आता घडलं, नक्की ही अशी का निघून गेली असेल? तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की अरे अभि, ही माझ्याकडे असं का बघत होती बरं? ती असं बघत होती की जणू ती माझ्या पहिल्यांदा प्रेमात पडते की काय, अशी ती माझ्याकडे बघत होती. तर अभिला हसू येतं आणि अक्षयला सुद्धा हसू येतं, परंतु अभिच्या मात्र लक्षात येते. अभि आता मनात म्हणतो की अरे खरंच ही पहिल्यांदाच अक्षयच्या प्रेमात पडते. अरे देवा, आता कसं होणार, म्हणून अभिला सुद्धा विचार येतो. त्यानंतर आता इकडे ह्या नीलने रमाला बांधून ठेवलेलं असतं आणि रमा मात्र आता त्याला सोड असं करत असते आणि रमाला खूप त्रास होत असतो. तर नील तेथे तिच्यासाठी खायला घेऊन येतो आणि पाणी सुद्धा, आणि तिला म्हणतो की सॉरी हे बघ तुला खायला घेऊन आलो आणि चला बरं आता आपण खाऊन घेऊया. आणि तो टेबलवर बसतो. तर रमा म्हणते की हे बघ मला सोड, नाहीतर मी. तेव्हा आता नील म्हणतो की नाहीतर काय करशील, आणि हे बघ तू खूप वेळ खाल्लेलं नाही म्हणून तुझी चिडचिड होते, आणि हे घे पाणी पे, म्हणून तो रमाला पाणी प्यायला देतो. तेव्हा आता रमा रागाने म्हणते की हे बघ मला काहीच नकोय आणि तू हे सर्व का करतोस ते मला सांग. तू कोण आहेस, तुम्हाला इथे बांधून का ठेवलं, ते पण अशा घाणेरड्या ठिकाणी
ठिकाणी। तेव्हा आता नील म्हणतो की मी तुला एकदा सांगितलं ना मी अक्षयचा मित्र आहे म्हणून। तेव्हा आता रमा म्हणते की नाहीस, तू यांचा मित्र नाही। अरे मला त्यांचे सगळे काही मित्र माहिती आहे आणि तुझ्यासारखा माणूस त्यांचा कधीही आयुष्यात मित्र नाही असू शकत, त्यामुळे सोड मला येथून। म्हणून आता रमा ही अगदी सुटण्यासाठी प्रयत्न करत असते। आटापिटा तिच्या जीवाचा सुरू असतो। रमा इतकी अशी चवताळलेली असते आणि म्हणते की सोड सोड मला इथून सोड। त्यावर आता नील मुद्दाम तिला खोटं सांगतो की अक्षयने तुझ्यापासून मुद्दाम खूप काही गोष्टी लपून ठेवल्या। तेव्हा आता रमा म्हणते की अरे ते तर शक्यच नाही, माझ्या नवऱ्याला ओळखते, त्यामुळे तू फालतू बोलू नको, सोड मला। तेव्हा आता नील मुद्दाम तिला आपल्या बाजूने खेचण्यासाठी म्हणतो की हे बघ, तू मला समजून घेण्याचा प्रयत्न कर, माझ्यावर विश्वास ठेव। अगं रमा मी तुझ्या बाजूने आहे, मी तुझी मदत करतो, त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव। तर रमा मोठ्या आवाजात म्हणते मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार, त्यामुळे तू मला सोड। तेव्हा आता रमा ऐकायला तयार नसते। तर लगेच नील आता त्या टेबलच्या ड्रॉवर मधून बंदूक काढतो आणि ती बंदूक तो आता रमाला भीती दाखवण्यासाठी दाखवतो। तेव्हा रमा घाबरते, त्या बंदुकीकडे आता पाहत असते। तेव्हा आता नील ती बंदूक तिच्या समोर टेबलवर ठेवतो आणि तो तिकडे तोंड वळून म्हणतो रमा हे बघ, मी तुझ्या समोर पर्याय ठेवलेले आहे, त्यामुळे तुला जो काही योग्य पर्याय वाटतो तो तू निवड। तेव्हा आता रमा विचारते की काय रे, तुला काय हवं आहेस आणि का करतो तू हे सगळं, का तू मला त्रास देतोस। तेव्हा आता नील खोटं बोलतो, मी रमा तुझा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतोय आणि रमा हे बघ, मला सुद्धा स्वतःला हे नाही आवडत की तुला ह्या बंद खोलीत कोंडून ठेवलं म्हणून, आणि ते पण मी तुला खुर्चीला बांधून ठेवलं ते सुद्धा मला नाही आवडत, परंतु रमा हे सर्व करण्यासाठी तूच मला भाग पाडले, माझ्यासमोर कोणताही असा दुसरा पर्याय तू ठेवलेला नाहीच, त्यामुळे मी जर आता तुला सोडलं तर तू पळून जाशील, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, मी तुझी मदत करतो, माझ्यावर विश्वास ठेव। तेव्हा रमा ही जोरजोराने आता ती सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती खुर्ची ती हिसकावते। मला इथे थांबायचं नाही, मला माझ्या नवऱ्याकडे जायचं, असं स्पष्ट शब्दात ती आता नीलला सांगतो। अगदी खोटं बोलते म्हणून आता रमाला खूप असा त्रास होत असतो, तिला आता चक्कर येते आणि रमा आता बेशुद्ध पडते। नील रमा रमा असं करतो आणि रमा रमा करतो, परंतु रमा काही आता उठायला तयार नसते। तेव्हा तो आता ग्लासमध्ये पाणी घेतो आणि तिच्या चेहऱ्यावर शिपडतो। तेव्हा रमा पुन्हा डोळे उघडते आणि ग्लानीतून बाहेर येते। तेव्हा नील समोर खुर्चीवर बसतो आणि परत तो रमाला म्हणतो की हे बघ रमा, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न कर, आणि त्यामुळे रमा प्लीज, अगं मी जे काही आणलेलं आहे ते खाऊन घे, आणि तुला जर काही झाले तर माझं काय होईल, त्यामुळे रमा प्लीज खाऊन घे आणि माझ्यावर विश्वास ठेव। अगं रमा, जे तुला हवं आहे तेच मला सुद्धा हवं आहे। बघ रमा, मी तुला आता जे काही सांगतो त्यावर विश्वास ठेव, कारण अक्षयला पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये कसं घेऊन यायचं याची जबाबदारी माझी असेल, त्यासाठी रमा तुला माझं ऐकावे लागेल। म्हणून नील आता पूर्णपणे खोटं बोलून रमाला फसवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरी सुद्धा आता रमा काही विश्वास ठेवायला तयार नसते। प्लीज रमा, माझ्यावर विश्वास ठेव। तर रमा आता सगळ्या काही अगदी त्या नीलकडे एकटक पाहत असते आणि आता मात्र ती नीलला चांगला धडा शिकवणार असते। त्यानंतर आता इकडे रात्र होते तर अक्षय बाहेर सोफ्यावरून येऊन झोपलेला असतो, तर माही आता त्याच्या समोर येऊन बसते आणि सारखं सारखं एकटक त्याच्याकडे पाहत असते। माहीला आता पूर्णपणे अक्षयच्या प्रेमाचं वेड लागलेलं असतं, ती सारखी सारखी तेथेच बसते आणि सारखी त्याच्याकडे बघत असते। तेवढ्यात त्याला कसं असं काहीतरी वाईट संकेत होतो आणि त्याला स्वप्न वगैरे काही जरी पडतं, म्हणून तो आता दचकून आणि घाबरून उठतो आणि समोर पाहतो तर काय माही असते। माही सुद्धा आता घाबरते आणि ती सुद्धा दचकते आणि घाबरतच विचारते की काय झालं। तेव्हा अक्षय माहीला विचारतो की तू ठीक आहेस ना। माही म्हणते की हो। तर अक्षय विचारतो की काय ग, काय झाले, तू येथे अशी का बसलीस आणि केव्हापासून बसलीस। तेव्हा आता माही म्हणते की हो आत्ताच, कारण मला पाणी प्यायचं होतं, खूप तहान लागली होती, म्हणून मी पाणी घेण्यासाठी किचन मध्ये बाहेर आले होते आणि समोर पाहिलं आणि तुमच्याकडे माझं लक्ष गेलं, म्हणून मी इकडे तुमच्या समोर येऊन बसले, आणि खरंच तुम्ही झोपताना किती छान दिसतात हो, मी सारखी तुमच्याकडे पाहत होते, अगदी लहान बाळासारखे तुम्ही अगदी क्यूट त्या झोपताना दिसतात। तेव्हा आता अक्षय तर विचारात पडतो आणि तो माहीला विचारतो की तू असं सारखं सारखं का बोलतेस, मगाशी सुद्धा जेवताना तुम्हाला म्हणालीस की जे काही तुमच्या दाढीला लागलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला छान दिसतं, आणि आता म्हणते तर झोपताना तुम्ही क्यूट दिसतात, अगदी लहान बाळासारखं, नक्की तुला काय झालं, तू असं का बोलते, म्हणजे तू काय मला पहिल्यांदाच झोपताना पाहते का। तेव्हा आता माही कावरी बावरी होते आणि परत अक्षयला म्हणते की नाही हो, मला तर असं वाटतं की मी पहिल्यांदाच पाहते म्हणून असं तुम्हाला म्हटले। तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय, तर आता माहीला काही उत्तर द्यायला जागा नसते, ती आता शांत बसते आणि अक्षयकडे एकटक पाहते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता काय होते, तर रमा ही बाहेर कुठेतरी निघालेली असते, म्हणजे माही। तेव्हा अक्षय तिला विचारतो की काय ग, अगं तू एकटी रमा कुठे निघाली। तेव्हा आता माही ही बागेमध्ये चाललेली असते आणि ती अक्षयला म्हणते की मी पूजेसाठी फुलं आणायला निघाले। तेव्हा आता अभि आणि आनंद ते नाश्ता करत असतात, तर माही आता बाहेर फुलं आणायला निघून जाते। तेव्हा
तेव्हा मात्र आता माही ही खोटं बोलून फुलं आणायला बाहेर जाते असं सांगून तर आलेली असते, परंतु ती नैनाकडे गेस्ट हाऊसमध्ये येते. तर अक्षय आता तिच्या पाठीमागे येतो आणि तिला विचारतो की काय ग, तू फुलं आणायला बाहेर पडलीस होती, मग तू इकडे गेस्ट हाऊसमध्ये कशासाठी आलीस? तेव्हा मात्र आता माही घाबरते आणि डोक्याला हात लावून म्हणते की नैना, येथे नक्की कोणीतरी राहतंय असं विचारून तो विचारतो की नक्की कोण राहते इथे? तर आता माही म्हणून जाते की नैना. किंवा आता नैना म्हटल्यानंतर आता अक्षयला खूप मोठा असा धक्का बसतो. त्यानंतर आता लगेच इकडे जे काही नीलने येथे रमाला किडनॅप करून ठेवलेलं असतं बांधून, तेव्हा मात्र आता लगेच रमा ही आपल्याला त्याच्या तावडीतून सोडवते आणि जो काही तेथे बंदूक पडलेली आहे ती बंदूक आता नीलवर रोखते. तुम्हाला हे सगळं काही सांगितलं आणि त्यावर माझा विश्वास नाही, परंतु जोपर्यंत मी आता त्यांच्या तोंडातून हे सर्व ऐकत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तेव्हा मात्र आता नील पूर्णपणे घाबरतो आणि आता रमाने मात्र हातामध्ये ती बंदूक घेतलेली असते आणि ती पण नीलवर रोखून धरलेली असते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.